तर आज आपण खुसखुशीत अशी गुडीशेव बनवणार आहेत। तर गुडीशेव ही जत्रेत तर नक्की 100% भेटते, पण आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी अश्विनी आणि अश्विनी किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला तर आपण रेसिपी स्टार्ट करूया। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपल्याला ह्या वाटीने मोजून घ्यायचं आहे। तर ह्या वाटीने आपण माप घेऊया। सर्वात आधी आपण घेतलेलं आहे बेसन पीठ। तर हे बेसन पीठ आपल्याला 2 वाटी घ्यायचं आहे, बरोबर मोजूनच। तर वाटीने आपण माप का घेतोय, कारण का की नंतर ज्यावेळेस आपण ह्याचा पाक पण तयार करणार आहोत त्यावेळेस ह्याच वाटीचा आपल्याला उपयोग पडणार आहे। तर 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला 1 चम्मच तेल टाकायचं आहे, मोहन म्हणून। तर हे गरम तेल नाहीये, तर आपलं नॉर्मल तेलच मी घेतलेलं आहे आणि ते तेल घेतले आहे। त्याच्याऐवजी इथं तूपही टाकू शकता तुम्ही 1 चम्मचभर। तर आता हे सर्व पिठाला लावून घ्यायचं आहे। आपल्याला जेवढं जमेल तेवढं चांगल्या प्रकारे ह्याला चोळून घ्यायचं आहे। तर याला जेवढं चांगलं चोळणार तेवढं आपल्या ज्या गुडीशेव आहे तर ती अगदी खुसखुशीत अशी बनणार आहे। त्यामुळे ही प्रोसेस आपण छान प्रकारे करायची आहे। तर इथे तुम्हाला मी दाखवते, याचा ना असा गोळा झाला पाहिजे बघा, अशा प्रकारे। तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण पीठ चोळून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला हळूहळू थोडं पाणी ॲड करायचं आहे, कारण पीठ हे आपलं पातळ होऊ नये त्यासाठी आपण थोडं पाणी टाकून ह्याचा गोळा मळून घेणार आहे। तर आपल्याला एकदम परफेक्ट गोळा मळायचा आहे। तर इथं बघा गोळा माझा अशा प्रकारे मळून झालेला आहे। त्यामध्ये मी पुन्हा अर्धा चम्मच तेल टाकलं आहे आणि आता याला चांगलं पुन्हा तेलाने मळून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ जे आहे तर ते अजिबात चिटकणार नाही। तर बघा अशा प्रकारे आपला गोळा तयार झालेला आहे, अजिबात चिटकत नाही आणि एकदम घट्टसर गोळा मळून झालेला आहे। तर आता याची आपण शेव बनवायला घ्यायची आहे आणि अशाच प्रकारे पीठ छानपैकी मळून घ्यायचं आहे आणि लगेच आपण शेव तयार करायला घ्यायची आहे। तर ह्या पोलपाटावरती आता मी शेव बनवायला घेणार आहे लगेचच, आणि आपल्याला ज्यावरती कम्फर्टेबल वाटेल ना त्यावरती आपण शेव बनवून घेऊ शकता। तर मला हे खूप कम्फर्टेबल वाटतं म्हणून मी नेहमी ह्याचा वापर करते। तर तुम्ही किचन कट्ट्यावर किंवा तुमच्याकडे अजून मोठा पाट वगैरे असेल किंवा पोलपाट त्यावरती तुम्ही बनवू शकता। तर आता इथं आपल्याला एवढा गोळा घेतला आहे मी, त्यातला अर्धा तोडून। तर त्या अर्ध्याचा पण आपण अर्धा करणार आहोत आणि पीठ मळून झालं ना की लगेच तुम्ही शेव बनवायला घेऊ शकता। पीठ फक्त चांगलं मळायचं, म्हणजे शेव कसं लगेच बनवायला जमते। तर इथं दोन्ही हाताने बघा असं प्रेस करत ह्याचा छान असा रोल बनवायचा आहे आपल्याला। तर ही आपल्याला कट करून घ्यायची आहे। तर बघा एवढं मी ही बनवलेली आहे, हा तुकडा ठेवला आहे बाजूला। तर याला आपण चाकूच्या साहाय्याने कट करून घ्यायचं, असे काप पाडून घ्यायचे आणि बघा अशी ठेवायची आपल्याला, एकदम जाडसर पण नाही आणि जास्त हे पण नाही पातळ। तर आता आपण हे सर्व तळायला घेऊया। तर आता एका कढईत आपण तेल तापायला ठेवायचं आहे सर्वात आधी, आणि तेल आता आपलं तापलं आहे छानपैकी। तर आपल्याला गॅस एकदम मीडियम ठेवायचा आहे आणि हे सर्व आपल्याला एक एक करून त्यामध्ये सोडायचे आहेत। तर आपल्याला ह्या प्रोसेसला म्हणजे तळायला आपण थोडासा वेळ घ्यायचा आहे, कारण एकदम घाई करायची नाही आपल्याला, कारण हे आतून छानपैकी शिजलं पाहिजे। किंवा मग काय होतं, गॅस फास्ट केला ना की ते आतून कच्चं राहतं आणि वरून लालसर असं शिजलेलं दिसतं। तर आपल्याला तसं फ्राय करायचं नाही, तर आपल्याला छानपैकी टाईम घेऊन हळूवार फ्राय करायचं आहे। तर एकदम बारीक गॅस पण नाही करायचं आपल्याला, तर मीडियम गॅसवरती आपण ह्या सगळ्या प्रोसेस करणार आहोत। तर मी आधी काय केलं आहे, तेल चांगल्यापैकी गरम केलं आहे आणि लगेच गॅस मी असा मीडियम केला आहे। आता मीडियम गॅसवरतीच हे छानपैकी असे मी फ्राय करून घेणार आहे। आणि कसं एकदम बारीक गॅसवरती पण जर केलं ना तर ते काय होतं, जास्त चिरा पडतात मग आपल्या शेवेला। त्याच्यामुळे एकदम बारीक गॅसवर पण नाही करायचं, आपल्याला मीडियम गॅसवरती ह्याला चांगलं शिजून द्यायचं आहे। आतून मेन आपली शेव छानपैकी आपली शिजली पाहिजे त्यासाठी। तर तुम्ही बघू शकता इथे हळूवार याचा कलर असा बदलत चाललेला आहे, मी दाखवते पळीने बघा, असे लालसर होत चाललेले आहेत आणि आपल्याला लालसर होईपर्यंतच ह्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे। तर इथं बघा आपले चांगला फ्राय करून झालेले आहेत शेव, आणि आता ह्याला आपण बाहेर काढायचं आहे। तर अगदी झटपट होतात ह्या शेव आणि याला काही असं जास्त वेळ लागत नाही। तर हे बघा छान अशा रेडी होऊन आलेले आहेत। तर ह्या सर्व आपल्याला अशा प्रकारे सेम फ्राय करून घ्यायचे आहेत। तर बाकीच्या पण मी सर्व अशाच प्रकारे फ्राय करून घेतलेल्या आहेत। तर आता आपण पाक बनवूया। तर इथं मी आधी गूळ घेते एका कढईमध्ये। तर जी वाटीने आपण बेसन पीठ घेतलेलं आहे तर त्याच वाटीने आपल्याला गूळ घ्यायचा आहे। तर 2 वाटी बेसन पीठला 2 वाटी गूळ घ्यायचा आहे। तर हा गूळ जो आहे तर आपण शक्यतो पिवळसर गूळ घ्यायचा, म्हणजे त्याच्याने ना कलर छान येतो रेवडीला। तर इथं माझ्याकडे नव्हता म्हणून मी हा गूळ यूज केला आहे।
तर आता यामध्ये मी टाकलं आहे 2 वाटी गूळ आणि त्याच्याबरोबर 3 चम्मच आपल्याला पाणी टाकायचं आहे. फक्त गूळ ओलसर होईल एवढंच पाणी टाकायचं आहे आणि मग आता ह्याचा पाक होण्याची आपल्याला वाट बघायची आहे. तर याआधी आपल्या चॅनेलवरती मी पांढरी गुडीशेवचा पण व्हिडिओ टाकलेला आहे. तर ती पण गुडीशेव आपली खूपच छान झाली होती. तर तुम्ही तो जर व्हिडिओ नसेल पाहिला ना तर एकदा जाऊन तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, कारण खूप छान ती रेसिपी झाली होती आणि तिला खूप छान रिस्पॉन्स भेटला. त्यामुळे मग मी पुन्हा ही गुडीशेव बनवलेली आहे. तर बघा आता आपला चांगला बऱ्यापैकी पाक तयार होत आलेला आहे आणि गूळ आपला सर्व विरघळलेला आहे. तर आता यामध्ये आपण चिमूटभर खायचा कलर टाकायचा आहे, रेड कलर. तर याने आपला बघा गूळ मस्त असा कलर रेड कलर आलेला आहे. पाक तयार होत आलेला आहे आपला, तुम्ही पाहू शकता. बघा असा आपल्याला एक तारी पाक करायचा आहे. तर इथं बघा एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बघा अशा प्रकारे पाक टाकून आपल्याला चेक करायचं आहे. गोळी तयार होत असेल पाकाची तर आपला पाक रेडी झालेला आहे. तर आता गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचा आहे आणि सर्व त्या शेव त्या पाकामध्ये टाकायचे आहेत आणि आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बारीक गॅसवरतीच ठेवायचं आहे आणि पूर्ण पाक शेवेला लागेपर्यंत आपण ह्याला मिक्स करायचं आहे. फक्त गॅस फास्ट करायचा नाही, नाहीतर आपला पाक जो आहे ना तो करपला जाईल. तर गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता सर्व शेवेला पाक लागलेला आहे. तर ह्याला आता आपण बाजूला काढून ठेवायचं आहे आणि ह्याला बाजूला काढून आपण 10 मिनिटांनी मग पुन्हा आपण चेक करणार आहे. तर ह्याला एका प्लेटमध्ये मी सर्वात आधी काढून ठेवते. तर इथं बघा मी सर्व काढून ठेवलेले आहेत. तर गुडीशेव आपली रेडी झालेली आहे, इथे तुम्ही पाहू शकता. तर हिला आपल्याला थोड्या वेळासाठी असं थंड होण्यासाठी ठेवायची आहे आणि थंड झाली की मग आपली पूर्ण रेडी होणार आहे. तर थंड झाल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवणार आहे. तर टोटल 10 मिनिटं झालेली आहेत आणि हलकीशी गरम आहे गुडीशेव आणि अशी चिटकलेली आहे. तर बऱ्यापैकी मी काढलेली आहे. तर अजून पण आपण बाकीची पण काढून घेऊया. बघा अशी चिटकलेली काढून टाकायची आहे आपल्याला. सुटसुटीत लगेच होती ती सुकल्यानंतर. आणि आता ही गुडीशेव वेगळी केल्यानंतर मी तुम्हाला तोडून पण दाखवते. एक आतून पण मस्त खुसखुशीत अशी झालेली आहे का आणि मी तुम्हाला खाऊनही दाखवते. खूपच छान झालेली आहे. तर आपण एक घेऊन तोडूया. बघा इथं ती परफेक्ट झालेली आहेत मस्त. तर हिला आपण तोडून पाहूया. बघा आतून पण मस्त खुसखुशीत अशी झालेली आहे आणि एकदम प्रॉपर अशी शिजली आहे. तर आता आपण हिला ट्राय करून बघू. तर इथे बघा आपली गुडीशेव रेडी झालेली आहे. तर आता आपण खाऊन बघूया कशी झाली आहे टेस्टला. तर वा, खूप मस्त अशी झालेली आहे आणि एकदम खुसखुशीत अशी झालेली आहे. एकदम क्रिस्पी अशी लागते. तर खूपच मस्त. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.